जैन मित्रांनो, तर आता मुंबई सिटीचा फायनल कट ऑफ कधीपर्यंत लागेल असे काही बऱ्यापैकी मेसेज येत आहे, बऱ्यापैकी कॉल येत आहेत, बऱ्यापैकी कमेंटमध्ये विचारले जात आहे हा प्रश्न की आता नेमका मुंबई सिटीचा कट ऑफ लागण्यामागे इतका विलंब का होत आहे. तर आता जर आपण बघितलं तर मुंबई सिटीचे 8 ते 10 दिवसाआधीच मार्क्स पण आलेले आहेत, आपल्याला आपली टोटल पण समजलेली आहेत आणि आपण मेरिट लिस्टमध्ये आपण बसणार आहोत की नाही आहोत याच्यापर्यंत आपण टेलिग्राम असो, युट्यूब असो, अशा बऱ्याच विविध माध्यमांमधून आपल्याला समजलेलं आहे. कट ऑफ बऱ्यापैकी अकॅडमींनी, बऱ्यापैकी युट्यूबवर आपण बघितलेलं आहे की आता मुंबई सिटीचा कट ऑफ कशा प्रकारे लागू शकतो. तर आता कट ऑफ आपल्याला समजलेला आहे, पण आता जर आपण बघितलं पण आता या कट ऑफ मध्ये काही बदलाव होऊ शकता का, या बऱ्यापैकी मुलांचे याच्यावरती पण भरपूर प्रश्न आहेत. पण आता जर आपण बघितलं की कट ऑफ मध्ये बदलाव होऊ शकता का, तर बदलाव नक्कीच होतील. आता ते कशा प्रकारे विचार करतात याच्यावरती सर्व काही डिपेंड असते. तर आता आपण ते काही सांगू शकत नाही कशा प्रकारे ते या कट ऑफ वरती विचार करतात. तर आता जर बघितलं तर आता कट ऑफ विलंब होण्यामागचा बऱ्या काही बाबींवर विचार करावा लागत असतो. जागा भरपूर आहे, 3521 इतक्या जागांसाठी विचार करून बराबर कट ऑफ लावावा लागत असतो. त्यामुळे आता कट ऑफला इतका विलंब होत आहे. तर आता जर आपण बघितलं तर कट ऑफ कधीपर्यंत लागू शकतो, या 2 दिवसामध्ये किंवा मे महिन्याच्या फर्स्ट वीक मध्ये आपला मुंबई सिटीचा फायनल कट ऑफ लागू शकतो. याच्या व्यतिरिक्त वेगळा असा काही आपल्याला उशीर होताना या भरतीमध्ये दिसणार नाही. त्यामुळे आता मुंबई सिटीच्या समोर ज्या काही आता अपडेट येत राहतील तर त्या मी आतापर्यंत तर तुम्हाला देतच आलो मुंबई सिटीच्या प्रत्येक अपडेट. त्याच्यासोबतच मुंबई सिटीच्या काही डॉक्युमेंट्सच्या असो, काही इतर ज्या काही आता समोर अपडेट येत राहतील तर त्या मी नक्कीच तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे जे आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.